चला पुन्हा एकदा शेवटच्या अंतिम मॅच मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय आरपीएल सीझन 8 2024 हा महासंग्राम आणि आजच्या दिवसाची शेवटची अंतिम मॅच या क्रीडांगणावरची दोन समोरचे संघ आपण पाहतोय। एका बाजूला जर बघितली गेली तर पीसीएमसी आणि मॅच ऑन ग्रीन सिग्नल आला पंचांकडनं आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते नाशिक रॉकर्स। अरे फर्स्ट डिलिव्हरी पहिला चेंडू हवेमध्ये फसला होता फटका पण क्षेत्ररक्षकाच्या दूर राहिला आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर धाव मिळवली गेली ती एक आणि एका धावेच्या मध्यंतरी धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय श्री गणेशा करताना खातं उघडताना त्यावेळेस पहा हवेमध्ये फटका इथे देखील फसलाय क्षेत्ररक्षक पोहोचतोय पण झेल कंप्लीट करता आली नाही आणि त्या दरम्यान जर बघितलं तर दोन धावसंख्या आमच्या समूहात नाशिक संघाकडनं 12th मॅन गावडे सर देखील जॉईन झाले। वेलकम आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। डॉक्टर राहुल स्ट्रायकर एंडला फुलर लेनचा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता आणि धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहते। धावसंख्या फळकावरती आहे ती 3 या आकड्यावरती। पहिला चेंडूवरती एक सिंगल मग 2 मग डॉट बॉल आला इथे कट करलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बघा तैनात केला गेला। व्यूहरचना खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाची आहे आणि त्याच दरम्यान जर बघितलं तर धावा फळकावरती वाढताना पाहायला मिळते ती म्हणजे जाऊन पोसे 4 बोलत यार पुढचा चेंडू हवेमध्ये फटका इथे जर बघितलं गेलं तर तितका प्रॉमिसिंग नव्हता। पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि मग 2 धावा फळकावरती जोडल्या जातील। या 2 धावेच्या मध्यंतराने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळते। धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती। पुढचा चेंडू शॉट मिड ऑन ला चेंडू आहे फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव वेगाने कंप्लीट केली आणि एका धावेच्या बढतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये। पंचांचा इशारा शतक समाप्त झालाय। एका षटकाचा खेळ समाप्त धावा फळकावरती आपण पाहतोय विदाउट लॉस 7 या आकड्यावरती। गोलंदाजीवरती डॉक्टर सुहास गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन पहिल्या षटकात विशाल धावा जोडल्या 6-7 सुहास कटोरिया षटक क्रमांक 2 घेऊन आपण सेकंड पॉवर प्ले पाहतोय। तयार बॉलर पहिला चेंडू ऑन साइडला अगदी खेचून घेतलाय चेंडूला पाठीमागे खेळाडू तैनात आहे। फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये। धावा फळकावरती आपण पाहतोय 8 या आकड्यावर। दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना इथे जर बघितलं गेलं तर हा चेंडू डॉट बॉल आला निधाव चेंडूची सांगता आणि या निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहते 8 या आकड्यावर। बोलत यार ऑन साइडला फटका सुंदर आहे का झेल टिपण्याचे प्रयत्न तर चांगलेच केले होते पण चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर। पंचांचा इशारा 4 धावा।
संख्या फळकावरती जाऊन पोहोचली 12 आकड्यावर विदाउट लॉस 12 धावा फळकावरती आपण पाहतोय. 2 सलामीचे बॅटर आपण पाहतोय. एका बाजूने जर बघितलं तर डॉक्टर राहुल आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही राहुल बॅटर आहेत. अगर चेंडू स्लप गती परिवर्तन केली. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आपण अनेकदा पाहतोय ना की तुम्हाला चेंडूच्या मरेट पर्यंत पोहोचावं लागेल. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू एकतर शफल क्रॉस करा, एकतर तुम्ही ऑफसाईडला खेळू शकता. पण एका जागेवरून जर अक्रॉस आडवा पट्टा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर अनेकदा डॉट बॉल असतो आणि तेच पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता हा पहा. आणखी एकदा त्याच पद्धतीचा इथे चेंडू थोडासा पुढे आणला गेला. लेंथचा जर विचार केला तर अगदी पुढे टाकली गेली. लाईनचा विचार केला तर ऑप्शनच्या बाहेर ही लाईन वापरली जाते जी चांगली आहे. बॅटच्या मिरेट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या तरी गोलंदाजी चांगली चालू आहे टीम पीसीएमसी संघाकडे. यावेळेस पहा हलक्या गतीने चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये तर एका षटकाचा जर विचार केला तर षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 13 आकड्यावरती. रिटायर्ड शॉटच्या माध्यमातून बॅटर आपण आता मात्र परतताना पाहतोय आणि आता नवीन बॅटर आपण स्ट्रायकर एंडला डॉक्टर जितेंद्र देशमुख. जबरदस्त बॅटिंग केली होती आणि दुसऱ्या मॅच मध्ये आणि गोलंदाजीवरती डॉक्टर हर्ष. डॉक्टर देसले मात्र रिटायर हर्टच्या माध्यमातून बाहेर आणि नवीन बॅटर आपण पाहतोय डॉक्टर जितेंद्र देशमुख. अगदीच दुसरा मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच आपण त्यांना प्लेअर ऑफ द मॅच असं घोषित केलं होतं. इंडिव्हिज्युअल 52 धावा त्याने आतापर्यंत या स्पर्धेत बनवल्यात. चांगली बॅटिंग केली आहे. अगदी टॉप 3च्या रेस मध्ये त्यांचं देखील नाव आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. आता जर बघितलं गेलं तर बॉलर आहे गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन डॉक्टर हर्ष. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा फळकावरती 13 आहेत. ज्या पद्धतीने वेग पाहिजे होता धाब्यांचा तो अजूनपर्यंत पाहायला मिळालेला नाही. तयार पहिला चेंडू फेस करताना यावेळेस पहा अगदी डीप स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावा. आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 17 आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. चौकारा आला. दुसरा चेंडू इथे ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॅटची फेस ओपन केली होती. सेन्सिबिलिटी खूप चांगल्या पद्धतीने दाखवली गेली आणि तिथे जर बघितलं गेलं तर एक धावी कंप्लीट आणि एका धावेच्या मध्यंतरी माध्यमातून धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय ती 18 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पंचांचा इशारा काय येतो पाहावं लागेल. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव 19 फळकावरती व्हाईटच्या मदतीने वाढताना पाहायला मिळतात. 19 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस पहा फटका सुंदर आहे. मिड विकेटचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल का? पण चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. चौकारा करिता आला 4 धावा. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे प्रोटेक्शन देत आहे क्षेत्ररक्षण आणि आता जर बघितलं गेलं तर फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग इथे अनसक्सेसफुल. डायरेक्ट हिट. फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक इथून पहिला.
डॉक्टर राहुल मात्र परतले गेलेत आणि यावेळेस अतुलला पाहतोय स्ट्रायकर एंडला. फलंदाजाच्या भूमिकेमध्ये धावा फळकावरती 24 आहेत आतापर्यंत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती तिसरा आहे. हा पहा आल्या आल्या चेंडूवरती प्रहार केला. चेंडू शॉट मिड ऑफला फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली गेली आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 25-25 आकड्यावरती. प्रथम पूर्वार्ध पाचव्याच्या दिवसातील या स्पर्धेतील आजच्या दिवसाची ही शेवटची अंतिम मॅच आपण भेटीसाठी आले. पीसीएमसी आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं तर टीम नाशिक पाहायला मिळते. या मैदानावरती खूप चांगला खेळ आपण आज पाहिलाय. यावेळेस पहा पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात तितकासा चांगल्या पद्धतीने चेंडू आला नाही. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचला. रनआउटची संधी आणि फलंदाजाला इथून परतावं लागतं. विकेट क्रमांक दुसरा फलंदाज बाद होतोय तो म्हणजे जितेंद्र देशमुख. गोलंदाजीवरती गोलंदाज डॉक्टर अभिषेक अंधारेला आपण पाहतोय. त्यावेळेस पहा आला लॉफ केलाय. चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर निघून जातोय 6 धावांकरिता. (32) 32 आकड्यावरती पहिला 2 षटकांमध्ये स्ट्रगल करताना आपण पाहिलं टीम नाशिक संघाला. पण आता स्लॉगवर जशी चालू झाल्या ना, जिथून अटॅक करायची भूमिका साकारली तिथून धाब्यांचा गती जी आहे ती वाढत चालल्या आणि याच पद्धतीने धावा बनवावा लागतील हे ठाऊक आहे टीम नाशिक संघाला. म्हणूनच त्याच पद्धतीने बॅटिंग करतायत सध्या पीसीएमसी संघ. ठाऊक आहे चांगला खेळ या मैदानामध्ये त्याने केलाय. सो त्यांना एक टार्गेट द्यायचंय तर 50-55 विचार करावा लागेल. ज्या पद्धतीने सिच्युएशन आहे सर, एकदा काय 50-55 धावा इथून बनवल्या गेल्या आणि हातामध्ये जर चेंडू असतील तर विशाल आणखी धाव्यांचा विचार करता येऊ शकतो. पण पहिला टार्गेट 50 पर्यंतचा तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. एकदा काय तिथपर्यंत पोहोचले तर तुम्ही सेफ देखील होऊ शकता. इथे बघा धावसंख्या फळकावरती चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 33. यावेळेस पहा बॅटची कडा घेतली अंतिम क्षणी आणि चेंडू निघून जातोय डीप फाइंडला. क्षेत्ररक्षक होता शॉर्ट फाइंड मध्ये पण अडवू शकला नाही. त्याच्या आवाक्यापासून दूर. धावा आला 4 चौकार. चौकाराने धावसंख्या फळकावरती 37. 37 या आकड्यावरती चेंडू क्रमांक चौथा तिसरा. पुन्हा एकदा लेग स्टंप वरती लेग टिक वरती ठेवण्याचा प्रयत्न होता पण पंच इथे इशारा करतायत की हा वाईड चेंडू आहे. या षटकातील हा दुसरा वाईड चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडूवरती विचार केला तर मग धाबा आल्या होत्या 6. मग वाईड बॉल आला, मग चौकार आलाय, मग पुन्हा एक वाईट आलाय. म्हणजे एकंदरीत 2 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात 12. असं समजावं लागेल की 2 चेंडू मध्ये 2 षटकार जोडले गेले.
हा पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंपच्या बाहेर इथे चेंडू ठेवला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या जोडीने धावसंख्या फलकावरती पोहोचली 39 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 39वा फलकावरती षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती आपण गोलंदाज डॉक्टर अभिषेक अंधेरेला पाहतोय. यावेळेस पहा चांगला चेंडू आहे, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती पाहते. यावेळेस पाशाफळ क्रॉस केला, जागा बनून खेळण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील फलकावरती एका जाग्यावरतीच उभी आहे. बोलो तयार. यावेळेस पहा लॉफ केलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. तर षटक समाप्त झाला आणि 4 षटकांच्या धावसंख्या फलका 45 या आकड्यावरती 45 आकडा. षटक क्रमांक आपण जर बघितलं गेलं तर 5व्या प्रगतीपथावरती आहे आणि आता गोलंदाजीवरती आपण पाहतोय डॉक्टर नावेद. हा चेंडू पहा पहिलाच हाय और चले जाइए. चेंडू सीमारेषा बाहेर. डॉक्टर नावेदच्या अगेन्स्ट पहिलाच षटकार. षटकाराने धावसंख्या फलकावरती वाढली. 6 धाव्याने धावसंख्या फलकावरती वाढली जाऊन पोहोचली 51 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग करतोय अतुल पाटील. गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक 2 फुल टॉस इथे होता पण पंचांचा इशारा काय तर फाईट बॉल सोडू दिलाय चेंडूला. टोटल 52 52 धावा सांघिक अर्धशतक कंप्लीट झालं. इथून जर बघितलं गेलं तर टीम नाशिक संघाचा खूप चांगल्या पद्धतीने पलटवार दिलाय नाशिकने. हा पहा आणखी एक व्हाईट बॉल, आणखी एक अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 53 या आकड्यावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे पहा हलक्या गतीने खेळून काढण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवलंय. फेकी करेपर्यंत कुठच्याच प्रकारची धाव नाही. डॉट बॉलची सांगता आली. पहिला चेंडू 6, मग 2 वाईड, मग एक डॉट बॉल पाहिला आणि आता 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. फलकावरती आपण धावसंख्या पाहतोय 53 या आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला होता पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही कारण की वाईडिश होता आणि मग फेकी करेपर्यंत 2 सिंगल धावा तर नक्कीच चांगल्या पद्धतीने बनवल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढली जाऊन पोहोचते 55 पर्यंतचा टार्गेट जो होता तो मात्र पार केलाय. अजून हातामध्ये काहीशी चेंडू बाकी देखील आहेत.
यावेळेस पहा पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, फक्त हवेमध्ये चेंडूला दिशा दिली, झेल टिपता आली नाही आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? तिसऱ्या धावेची देखील कॉलिंग आहे आणि 3 धावा मात्र इथून कंप्लीट केल्या. 58 धावा फलकावरती. स्ट्रायकर एंडला यावेळेस आपण बॅटर पाहतोय डॉक्टर संदीप बडे. यावेळेस पहा खूप चांगल्या पद्धतीने चेंडू निघून चाललाय सीमारेषा बाहेर. संदीप बडेच्या बॅट मधनं हा बडा षटकार. आणखी एक उडवलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटक देखील समाप्त झालं. षटकाराने या षटकाचा आगाज केला, षटकाराने या षटकाचा अंत केला आणि टोटल धावसंख्या फलकावरती 70 धावा. अफलातून पारी या स्पर्धेचा हाय स्कोरचा जर विचार केला तर 84 आहेत. ते आता इथून ब्रेक केल्या जातील का? आणि 84 धावा आय थिंक टीम नाशिकच्याच आहेत. यस, नाशिक संघाने जिथे 84 धावांचा हाय स्कोर उभा केला आणि म्हणतात ना की रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी बनवले जातात. आता स्वतःचाच रेकॉर्ड टीम नाशिक बनवून एक वेगळा रेकॉर्ड तयार करेल का? बॉलिंग वरती इंडिव्हिज्युअल या स्पर्धेमध्ये 50 धावा बनवणारा संदीप बडे हा चौथा बॅट्समन आहे. फुलर लेनचा चेंडू यॉर्कर डिलिव्हरी होती, खूप चांगल्या पद्धतीने हलक्या गतीने चेंडूला दिशा दिली. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती वाढली आहे, जाऊन पोहोचते 71 या आकड्यावरती. संदीप बडेच्या देखील वैयक्तिक या स्पर्धेमध्ये 50 धावा कंप्लीट झाला आणि या स्पर्धेतला चौथा बॅट्समन आहे ज्याने 50 धावा कंप्लीट केला. यावेळेस पहा संदीपच्या बॅटमधनं आणखी एक ब्लास्ट, आणखी एक दमदार फटका. कोई तो रोको इसे अभी. तीन षटकार संदीपच्या बॅटमधनं. षटकार हॅट्रिक इथून कंप्लीट झाली. धावसंख्या फलकावरती वाढली. स्टेप आउट केलाय. फटका इथे उंची आहे, उंची आहे, लांबी तितकी नाही पण क्षेत्ररक्षकापासून देखील दूर आहे चेंडू. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग. एकच धाव घेतली आहे का? एक सिंगल धाव घेतली आणि एका सिंगलने धावसंख्या फलकावरती 78 पाहतोय आपण. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. चौथा चेंडू अतुल पाटील यावेळेस फेस करताना डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. 2 धावा घेणे गरजेचे होता. संदीप पाटील जर विचार केला तर बॅटर संदीप बडे खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतो, त्याला स्ट्राईक वरती आणणं देखील गरजेचं आहे. अतुल पाटील 24 धावांवरती आहे, संदीप बडे 25 वरती आहे, पण अतुल पाटीलचा डॉट बॉलचा रेशिओ जास्त आहे त्यामुळे इथे पहा आणखी एक निर्धाव चेंडू 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय आता मात्र 78 या आकड्यावरती.
आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू, आणि इथे जर बघितलं गेलं तर रनआउट देखील पाहायला मिळाला. आणि मॅच ची पहिली इनिंग कंप्लीट झाली. या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये आपण पहिल्या धावा 78 बनवल्या गेल्या. आता इथून 79 धावा बनवायच्या, त्या म्हणजे टीम पीसीएमसी संघाला. आणि या 79 धावा बनवल्या जातील की ते धावा टीम नाशिक विनंती असेल की 12th मान बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. टीम नाशिक
रिक्वेस्ट आहे 12th मान कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. सामना दरम्यान सुरुवात केली जाईल. पहिलं सत्र आपण बघितलं तर काय बॅटिंग झाली, कारण फर्स्ट इनिंग मध्ये रन ज्या बनवल्या गेल्या 78 आय थिंक जो बनवल्या गेल्या 79 चा टार्गेट आहे ओपनिंग साठी. जे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात डॉक्टर अनिकेत आणि डॉक्टर निखिल त्यांच्या समेत ओपनिंगला आले. आणि पहिल्या षटकामध्ये बॉलर डॉक्टर राहुल तयार होतात या पहिल्या षटकामध्ये. हे संपास ग्रीन सिग्नल चेज इज ऑन. दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. 79 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे आता चेज होईल की डिफेंड होईल, कोण जिंकेल कोण हरेल, भरपूर सारे प्रश्न. या प्रश्नांची उत्तर दरम्यान येणारे 6 षटक आपल्याला देतील. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका लॉंग ऑफ ला फिल्डर पोहोचतात. सिंगल इथं घेतली जाईल. एका धावेने या इनिंगची सुरुवात. सिंगलने या इनिंगची सुरुवात. फुल टॉस टाकला. आडवा पाटणे हा स्ट्रोक फिल्डर दरम्यान डीपने विकेटला उपस्थित आहेत, बट थोडंसं जजमेंट चुकीचं राहिलं. कदाचित कॅच साठी अटेम्प्ट केली गेली असती तर बॉल देखील अडवण्याची शक्यता नक्कीच झाली असती. मिस जजमेंट राहिलं त्याचा बेनिफिट फलंदाजांना. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. एक सिंगल रन दरम्यान रिस्की रन होती. चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान इथं पाहायला मिळाली. आरपीएल अर्थातच रेडिओलॉजी प्रीमियर लीग 2024 सीझन 8 ला आपण पाहतात. आणि स्पेशल मॅनेजमेंट असोसिएशन ऑफ रेडिओलॉजिस्ट कल्याण झोन भरपूर चांगले मॅनेजमेंट केलं गेलं. कारण ज्याप्रमाणे मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली की टोटल 4 ग्राउंड मध्ये ही स्पर्धा डिवाइड केली गेली. कारण एका क्षणावरती 4 क्रीडांगणावरती एकच स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. फुलर लेंथ होता, अपील देखील झाली आणि आय थिंक बॉल बेल्सला ट्रिप झाला. बेल्स देखील पडली. बोल्ड झालं बॅटर. पहिला धक्का फलंदाज बाद. श्री अभिषेक यशोद मैदानाच्या आतमध्ये येतो क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी. लक्ष फार मोठं आहे, बट एकंदरीत जर आपण विचार केला ना तर कुठे ना कुठे टीम पीसीएमसी ब्लास्टर्स ऑलरेडी क्वालिफाय आहेत. दॅट्स वाय त्यांना काही जास्त फरक देखील पडणार नाहीये या मॅचचा रिझल्टच्या दृष्टिकोनातून. कारण मग जरी जिंकले हरले तरी सुद्धा त्यांचा जो क्वालिफिकेशन झालेला आहे ना त्याच्यावरती इम्पॅक्ट पडणार नाहीये. बट टीम नाशिक साठी ही मॅच इम्पॉर्टंट आहे. फुल टॉस टाकल्या. ताकद आहे या स्ट्रोक मध्ये. अगदी वाऱ्यांच्या लाटांवरती स्वार होऊन बॉलला पाठवलं. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन शॉप आहे. म्हणेन प्रेशर त्याने घेतला नाहीये. पूर्णपणे जो त्याचा नॅचरल गेम आहे तो खेळ दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून केला जातो. ही गोष्ट देखील इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये की ऍज अ प्लेअर परिस्थिती कितीही खराब असली तरी सुद्धा त्या परिस्थितीला बाजूला ठेवून तुमच्या ज्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्स आहेत त्याला बॅक करणं आणि त्या खराब सिच्युएशन मध्ये जी आपली ताकद आहे ना ती समोरच्या प्रतिस्पर्धीला दाखवणं ही एक चांगला खेळाडूची निशाणी असते. आणि सध्याच्या घडीला अभिषेक तेच करतात. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. लॉंग ऑन फिल्डर आहेत. एक सिंगल इथनं घेतली जाईल.
9 फलक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. टोटल एका धावेच्या मदतीने 13 धावा धाव फलकावरती आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. दुसऱ्या षटकामध्ये डॉक्टर मयूर दरम्यान इथनं तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. फर्स्ट ओव्हर मध्ये 13 गेला. एकूण 80 धावा 79 डिफेंड करायच्या आहेत. बघा चेस फार मोठा आहे बट चेस पॉसिबल देखील आहे जर इथनं चांगली बॅटिंग केली तर. कारण सुरुवात चांगली आहे, सकारात्मक सुरुवात कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा इथनं बनवला गेला. दुसरं षटक डॉक्टर मयूर दरम्यान इथनं तयार होत आहेत. सध्याच्या घडीला असं ऑपरेटर आमच्या समेत गणेशजी भगत आहेत, ते देखील चांगली ऑपरेटिंग करतात अगदी सकाळच्या सत्रापासून. आणि त्यांचे दोन कॅमेरामॅन आहेत, त्यांचा देखील उल्लेख करेन. अगदी तापत्या उन्हामध्ये देखील घारीच्या नजरेने ते देखील बॉलला कॅच करतात, त्यांचं देखील विशेष कौतुक. त्याचप्रमाणे आमचे सर्व टीम्स ज्याच्या दिवसामध्ये खेळलं त्यांचं देखील विशेष कौतुक, कारण फार चांगला खेळ प्रत्येकी टीमने दाखवला. फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट फॉर इच डिस्ट्रॉय. यष्टांचा वेध घेतला फलंदाज बाद. खऱ्या अर्थाने ना सर्वात वाईट गोष्ट काय असते, एक रनआउट आणि एक फुल टॉस बॉल वरती बोल्ड, ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. बॅटर येतात क्रमांक 4 वरती डॉक्टर निखिल क्रमांक 4 वरती. पानावरती बॉल टाकायचा होता, फार बाहेर आहे, डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळाला एक्स्ट्रा रन. स्कोर कार्ड होता 15 वरती. 79 धावेच्या चेस मध्ये आता एफर्ट्स लावले जातात, प्रयत्न सुरू आहेत. फुलर लेंथ वाईड ऑफ स्टंप टाकला, बॅक टू द बॉल स्ट्रोक केले. स्वतः गोलंदाज बॉलला फील्ड करतात तोपर्यंत फक्त एक सिंगल रन दरम्यान कंप्लीट केली जाईल. या षटकामध्ये पूर्णपणे कंट्रोल, नियंत्रण, अनुशासन या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या डॉक्टर मयूर यांच्या माध्यमातून. कारण चांगली गोलंदाजी राहिली, प्रॉपर लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत. पुल करायचा होता, टॉपेज लागलाय, बॉल मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर, मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक धक्का आणि या मॅच मध्ये सध्याच्या घडीला बोलबाला दबदबा नाशिक रॉकर्सचा फलंदाज बाद. यस, फिलहाल नाशिक के आशिक मचा रहे. काय खेळ सुरू आहे. प्रथमतः बॅटिंग चांगली गेली आणि त्यानंतर फिल्डिंग, बॉलिंग चांगली पाहायला मिळाली. बघा तिन्ही डिपार्टमेंट मध्ये जेव्हा चांगला वर्क होतो तेव्हा निकाल तुमच्या बाजूने डेफिनेटली लागतो. आणि सध्याच्या घडीला बॅटिंग चांगली केल्यानंतर तो जो आत्मविश्वास होता ना, त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आता गोलंदाजी देखील चांगली होत आहे आणि प्लस फिल्डिंग देखील चांगली. कारण नाशिक रॉकर्स टीमला देखील माहिती आहे की जर इथनं पराभव स्वीकारावा लागला तर हे पर्व, हा सीझन 8 या परिस्थितीमध्ये समाप्त होऊन जाईल. फुलर लेंथ फ्लिकचा हा फटका सिंगल इथनं घेतली गेली. डॉक्टर कुणाल मैदानाच्या आतमध्ये, ज्या कुणालने या अगोदरच्या मासमध्ये देखील अप्रतिम बॅटिंग केली होती. मोठे फटके खेळण्याची अफाट क्षमता या फलंदाजामध्ये, त्या क्षमतेचं त्याने अगदी प्रदर्शन या अगोदरच्या मॅचमध्ये केलं होतं आणि या मॅचमध्ये देखील परिस्थिती त्याचप्रमाणे आहे.
येस, एका बॉलचा खेळ बाकी आहे. आय थिंक कुणालला देखील असं वाटलं की शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, त्या अनुषंगाने सिंगल घेतली, बट एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. स्कूप करायचं होतं, लाईन खराब आहे, उजव्या ऑफस्टिकच्या फारच बाहेर, त्या अनुषंगाने हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता धावफलक देखील पुढे जातो 18 वरती. अजून देखील प्रयत्न सुरू आहेत PCMC ब्लास्टर्सचे. हा ट्रॅकर होता, पूल खेळला, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर पोहोचतात, बट पॉवर आहे या स्ट्रोक मध्ये. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ना या क्रीडांगणावरती जेव्हा त्या एंडने बॅटिंग होते तेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजाला अगदी वाऱ्याचा देखील ऍडव्हान्टेज असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि त्याचा बेनिफिट आता घेतला गेला. बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट, सिक्सर. डॉक्टर योगेश, डॉक्टर योगेश जोशी दरम्यान आता तयार होतात बॉलिंग मार्क वरती. इक्वेशनचा थोडा विचार करूया. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, रन्स बनवला गेला तब्बल 24, आणि रिक्वायर जे आहेत येणारे 24 चेंडू 55 धावांची आवश्यकता. बघा ही जी जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या हातामध्ये आहेत, दोन्हीही राईट हँड बॅट्समन आहेत आणि मोठे फटके खेळू शकतात. म्हणजे मॅच अजून देखील बाकी आहे, सामना संपला नाही आहे. ही गोष्ट आपल्याला लास्ट ओव्हरमध्ये देखील समजली जेव्हा एक चांगला फटका आपण डॉक्टर निखिलांच्या बॅटमध्ये आपण सिक्सर बघितला. कुणालसाठी हा बॉल इन टू द आर्क, आणि कुणालने पाठवला पार्क मध्ये. जबरदस्त फटका, षटकार. होता की या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याने चांगला खेळ दाखवला होता, मॅन ऑफ द मॅच देखील होता, आणि का होता त्याची जाणीव आता तो मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला नाशिक रॉकर्स टीमला करून देतो. षटकार त्याच्या बाटमधनं आला, आणि हा षटकार नव्हता, हा रिप्लाय होता की इथनं देखील लढाई होणार आहे, इथनं देखील संघर्ष होणार आहे. यावेळेस लाईन चांगली आहे, अगदी फुलर लेंथ बॉल टाकला, तो देखील धीम्या गतीने, बट मिसकम्युनिकेशन, मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. कम्युनिकेशन प्रॉपर होतं. 2 धावा इथं पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावांच्या मदतीने आता 32 धावा धावफलकावरती. ऑल ओव्हर संपूर्ण दिवसामध्ये विचार केला तर आमचे कॉमेंटेटर असो, त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंगचे ऑपरेटर असो, DJ मान असो, सर्व जे आमचे ऑफिशियल्स आहेत त्यांचा फार चांगला वर्क पाहायला मिळाला. यावेळेस देखील फुलर लेन टाकलाय, स्लॉट मध्ये आहे, प्रहार केला, आणि हा देखील लॉंग ऑन सीमा फार, षटकार. स्वप्नांवरती कुणाल शिंदे, सध्याच्या घडीला जे स्वप्न नाशिकचं आहे ते तुटेल की काय आता वाटायला लागलं. स्वीप केला, खाली क्षेत्र आहे, गॅप भरपूर मोठा, आउटफील्ड फास्ट, थांबवणं कठीण. कुठे ना कुठे नाशिक संघ आता अडचणीमध्ये, कारण मैदानाच्या आतमध्ये PCMC ब्लास्टर्सचा हा ब्लास्ट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये का बॅटिंग करतोय, कारण 2 षटकार त्यानंतर हा चौकार. वरती जाऊन पोहोचला, म्हणजे आता समीकरण थोडं इझी झालं असेल, बिकॉज 24 मध्ये 55 हव्या होत्या, आता 20 चेंडू मध्ये 37.
बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट कट केला, गॅप भेदला. का बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या दिशेने बॉल येतो अगदी बॉलच्या मेरिट वरती आपल्याला शॉट सिलेक्शन डॉक्टर कुणाल शिंदे दाखवतो. आणखी एक क्लासिकल स्ट्रोक, चौकार. पाच चेंडू मध्ये 22 आल्या या षटकामध्ये आतापर्यंत. शेवटचा बॉल असेल 22 मे बी आता किती होतील. यस 28 होतील. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. शिंदे काय बॅटिंग करतो. जसं सिक्सर मारणं हा इझी इज दिस बिकॉज लास्ट ओव्हरमध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आले, 2 चौकार देखील आले. लास्ट ओव्हरमध्ये 28 म्हणजे या स्पर्धेमधला सर्वात जास्त रन्स एका षटकामध्ये आला. लास्ट ओव्हरमध्ये 28. डॉक्टर नकुल आता तयार होतात, बट विकेटची आता आवश्यकता आहे. विकेट जर नाही काढली तर या मॅचमधचा जो पुढचा प्रवास आहे मॅच जिंकणं, या गोष्टी नाशिक रॉकर्ससाठी आता कठीण होऊन जातील. सध्याच्या घडीला क्रिकेटवरती आशिकी जरूर केली, बट ही आशिकी आता किती महाग पडणार आहे हा येणारा काळच सांगेल. कारण अजून देखील या मॅचमध्ये जे इक्वेशन आता उरलंय, स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 52, म्हणजे आता आवश्यकता असेल 27. फुलर लेन स्वीप करायचा होता. लीडिंग एज बॉल हव्यामध्ये. कॅच पकडली जाईल का. फिल्डर पोहोचतात. बघा त्या रिजन मध्ये जर आपण विचार केला, हवेचा जो प्रभाव आहे ना त्याच्यामध्ये आपण बघितलं की इझिली फ्लिक स्ट्रोक देखील बाउंड्री लाईनला क्लिअर करतो. लास्ट बॉलवरती देखील लिडिंग एज लागला होता आणि या बॉलवरती डबल रन्स 3 कंप्लीट झाला. धावफलक 55 वरती. सध्याच्या घडीला सर्वात खुश चेहरा तर आमच्या समोर डॉक्टर दीपक आहेत, कारण खेळ चांगला होता त्यांच्या संघाचा. यस टेबल टॉप आता करतील का. कुणाल साठी हा बॉल स्लॉ केला. आणखीन एक तडाखा मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. सध्याच्या घडीला षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडला जातोय. बॅटर कुणाल शिंदेच्या बॅटमधनं हा धमाका. सिक्सर. इंडिव्हिज्युअल हाय स्कोर ॲज अ बॅटर क्लिअर करण्यासाठी 5 धावा बनवायच्या होत्या आणि या फटक्यासोबत या स्पर्धेमधलं हायेस्ट इंडिव्हिज्युअल टोटल डॉक्टर कुणाल शिंदेच्या नावावरती एकदा जोरदार झाला होऊन जाऊ देत पीसीएमसी टीम. आता 15 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आणि कुणाल खेळतोय 41 आणि आणखीन एक उडवला. आणि सध्याच्या घडीला जेव्हाही बॅट आणि बॉलचा संपर्क आला, बॉल फक्त एकच दिशेने चालला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 10 चेंडूमध्ये 47 धाव्यांवरती नॉट आउट केलतोय डॉक्टर कुणाल शिंदे. पोहोचवतो या स्पर्धेमधला पहिला फलंदाज इथनं आज कुणाल ठरेल का हाफ सेंचुरी झळकावणारा. कारण या स्पर्धेमध्ये बघा सिक्सर हॅट्रिक देखील आपण बघितलेले आहेत. गोलंदाजीचा स्तर देखील आपण चांगला बघितला. भरपूर सारा बॅट्समनने चांगली बॅटिंग देखील केली, बट हाफ सेंचुरी अजून देखील पाहायला मिळालं नाहीये. 47 वरती अवघ्या 10 चेंडूंवरती खेळतोय डॉक्टर कुणाल शिंदे आणि त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 6 षटकार आपण बघितले. का बॅटिंग राहिली. 79चा चेज किती सोपा करून ठेवलाय कुणालने. कारण इथनं आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची.
आणि अर्धशतकासाठी 3 धावांची आवश्यकता. स्वीप केला, फुल्डर दरम्यान नाही येत त्या रिजम मध्ये. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या डॉक्टर कुणाल शिंदे साठी. या स्पर्धेमधला पहिला फलंदाज ठरला, याने हाफ सेंचुरी कंप्लीट केली. व्हॉट अ नॉक बाय डॉक्टर कुणाल शिंदे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. हर नामुमकिन चीज मुमकिन हो सकती है, लेकिन मुमकिन करने की जिद हिम्मत आपके अंदर होनी चाहिए. आणि बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर चाललेत बट सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील परतलेत आणि या 2 धावेंनी हा सामना समाप्त. 79 चा चेज अगदी सहजरित्या कंप्लीट केला गेला. फक्त 4 ओव्हर मध्ये काय बॅटिंग रॅली डॉक्टर कुणाल शिंदे यांची. इंडिव्हिज्युअली 12 चेंडूंमध्ये 53 धावा, नॉट आउट बनवल्या, 6 षटकार, 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. 441 स्ट्राईक रेट ने फलंदाजी केली. आणि आजच्या दिवसामधला तर खऱ्या अर्थाने रन्स या क्षेत्रामध्ये डिपार्टमेंटमध्ये बॅटिंगमध्ये जर आपण विचार केला तर कुणाल शिंदे सध्याच्या घडीला टॉपला आहेत आणि त्यांची टीम देखील टॉपला फिनिश करते. म्हणजे जर आपण विचार केला तर हा जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये 2 क्वालिफाय टीम आय थिंक बघा टीम PCMC क्वालिफाय झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे ज्या